तुला माहित आहे कुठचे येते? गायत्री बाई म्हणजे इथं काय आहे? सावित्री कोयना गावात डायरेक्ट आतमध्ये घातले. 0 टर्न मारित होता काय? मला बोललो होतो या साईडून व्ह्यू एक नंबर येतोय, कारण की हा व्ह्यू ना डेंजरस म्हणजे ना. काय किती वर्षापासून करता तुम्ही इथे? मला आता बरेच वर्ष झाली तिथे. तरी गेलीत की 70च्या पुढे झालं इथं बनवून. इथं तुमचं दुकान आहे. देख मक्कड देख कैसा आहे मक्कड. काय रे येतं काय येतं? आयटमचं नाव घेतो थांबा. आयटमचं नाव काय माहिती आहे का? शालू बिलू काही नाहीत. काय नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आजचा आहे दुसरा दिवस. तर आम्ही आहे महाबळेश्वरमध्ये आणि आता आम्ही चाललो आहे प्रतापगडला. तर अजून काय फिक्स नाही, बघू. हे बघा गाडो बघू शकता. गाडव गदी का दूध हे ना. मी का गाडव आहे का? पलातन म्हणा बघून. चला गाईस निघूया, चला फटाफट. गाईस तुम्ही बघू शकता आम्हाला निघूनच देत नाही. ओ गो माता चलो बाजू हो. हा बघा कसा आवाज. बाजूला होणार नाही वाटतं. तर चला गाईस निघूया. आता कुठं जायचं ते आपल्याला समजलंच. तर चला निघूया फटाफट. गाडी तो निघली हे. तीच नाश्ता आलेला आहे. मिसल पाव इकडे आहे. पावभाजी घेतलेली आहे सर्वांनी. तर चला आता फटाफट नाश्ता करून घेऊ. आणि आपल्याला प्रतापगड चढायचं आहे, त्यामुळं पहिले नाश्ता करून घेऊ द्या आपल्याला. पावभाजी घेतलेली आहे मस्तपैकी. कांदा बिंदा मारून मस्त टडाक. नंतर जेवायला बघू. चला चला गाईच आता आम्ही प्रतापगड चढायला चालू केलेला आहे. तर ऊन बघाल ना, ऊन बाबा बेकार बेकार असं ऊन आहे. त्यामुळं आता बघू किती टाईम लागतो वरती चढायला, कारण की आम्ही चालायला तर चालू केलेलं आहे. मस्त नाश्ता विष्टा गेला टाईट. तर जाऊ वरती बघू. चला आता चालायला तर घेतलं आहे. इकडं लागतात बघा मस्त रोडवर शॉप लागतात डायरेक्ट चप्पलचे. होममेड असतात, होममेड चपली इंजर आहे. किती मलबेरी कितीला आहे ही बारकीवाली? बारकी 20 रुपये. हे 100 रुपये. स्ट्रॉबेरी 20 रुपये. आणून बघा तुम्ही स्ट्रॉबेरी जरा. मलबेरी घे ना एकच. हेच मलबेरी घेतलेले आहेत. हे भारी लागतात. कसे लागतात? भारी लागते ना. टेस्ट नाही नाही त्याला टेस्ट नाही. ते लाल लाल असतात का काला असतात. तर चला जाऊया वर. आता जस्ट गेट लागलेला आहे, बघू शकता. आतमध्ये एंट्री करतोय. आपल्याला जायचं ते झेंड्याजवळ पण जायचं आहे वरती. तुम्हाला काय काय ते दाखवलंच. इथं बघा दगडाने कोरलेले काय काही समजत नाही. आणि हा तोफ आहे. तोफ बघू शकता. इकडे माहिती आहे सर्व. पहिलंही दम लागले, कारण की एवढ्या या उन्हाच्या आम्ही वरती चढतोय. फायनली आता या झेंड्याकडं आलेलं आहे. इकडं मस्त फोटो काढतात लोक. पण आता आम्ही आलो आहे तर काय वाटत नाही, म्हणजे कोण दिसत तर नाही. आणि इथं कामं पण चालू आहेत बघू शकता. इकडं सर्व रिन्यू करत घेतलेलं आहे. तर त्यामुळं आणि इकडं कोण दिसतच नाही. आणि आम्ही मागं आलतो ना तेव्हा बाबा काय गर्दी असायची या झेंड्याकडे. आपल्याला तिकडून पण मला व्ह्यू दाखवतो, कारण की इकडचा व्ह्यू दाखविलं त्या साईडचा, पण त्या साईडून पण या साईडचा व्ह्यू दाखवी. बघा झेंड्याकडे पोहोचलेलो फायनली. कालातला बाथरूम बघू शकता तुम्ही. असा होता. डेंजर आहे डेंजर.
डायरेक्ट ओपनमध्ये डेंजर बाथरूम. तर चला काही जाऊया. काय काय इकडं काहीतरी लिहिलंय थांब तुम्हाला दाखवतो. बघा हे दुसऱ्या एंडला आलेलं आहे. तर मंदिर आहे आपला तुळजाभवानीचा, प्रतापगडावरच आहे. तर ते पण तुम्हाला दाखवतो. इथून एरो दाखवतो आहे. अजून किती आहे का माहीत नाही. ऊन बघाल ना तुम्ही, बेकार असं ऊन आहे. त्याच्यामध्ये डोंगर चढायचा हाड आहे हाड. मला बोललो होतो या साईडून व्ह्यू एक नंबर येतो आहे. कारण की हा व्ह्यू ना डेंजरस, म्हणजे ना मी तर आलो की इकडे येतोच पहिले या साईडचा व्ह्यू घ्यायला. कारण की एक नंबर दिसतं. आता तर कामं चालू आहेत त्यामुळं आता एवढा वाटत नाही. कारण की ते झेंड्यावर तर लई गर्दी असायची. तर चला आता जाऊया तुळजाभवानीच्या मंदिरात पाया पडायला. तर चला काही जाऊया आतमध्ये. कॅमेरा लावले त्यात नेमकं दिसते. चला लाजे मंदिरात देवीचा फोटो काढायचा नाही. अच्छा अच्छा. बाकी देवीला वर्ष बरीच झाली आहेत. कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? बरे आहेत ना? हो कुठलं आलं? कल्याणवरून. किती वर्षापासून काम करतात इथं? आता चरा खराब होत चाललाय म्हणून साठी काढायचं नाही फोटो. नाही नाही, तुम्ही आता हे किती वर्षापासून आहे तुमचं शॉप? हे मंदिरात जमा होतात पैसे. नाही, किती वर्षापासून करता तुम्ही इथं? मला आता बरेच वर्ष झाली तिथे. तरी गेलीत की 70चे पुढे झालं इथं बनावर. इथं तुमचं दुकान आहे? हे आपलं नाही, अच्छा हे मंदिरात पैसे जमा होतात. अच्छा अच्छा आपल्याला पगार देतात. अच्छा अच्छा, असं आहे का? हे खाजगी देवस्थानी. तुम्ही इथंच असता का? हो, हे आमच्या नोकरी आहेत पूर्वीपासून, अच्छा महाराजांनी आणलेली. अच्छा. तर चला जातो आम्ही आतमध्ये, पाया पडून घेऊ. 700 जण मरलेली. बघू शकता इकडं सर्व सेल लागलेला आहे. म्हणजे सर्व लाकडाचे बघ. हे बघ हे बघ, ग्रंथ ठेवायला. ग्रंथ ठेवला छोटा बी आहे. पूर्ण सेल लागलेला आहे. सगळं वुडनमध्ये गेलेलं आहे आणि सर्व हँडमेड आहेत. हेवीच केलेले असते ते. बॅगा पण हँडमेड आहेत. ओ माय गॉड. हे बघू शकता या टोप्या. ही टोपी घालून बघू थांब आपण. डेंजर दिसतं का नाही? ही पण वाटतं हँडमेड आहे. काहीच आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही वरती चाललेलो आहे. तुम्ही कसं वाटतं तुला? दमल्यासारखा. केव्हा चालली नाही ना पायऱ्या, केव्हा चालल्या नाही तर दमल्यासारखं नाही वाटणार. मग काय वाटेल तुला? हा तरी आपलं दिना म्हणून का मी काहीच ऊन तर एवढं बेकार आहे ना. तर चला जाऊया वरती. या आज्या बिज्या कशा चढतात काय माहिती, एवढं सवय झाली आता. माझ्या वरतीच राहतात. हो, त्या खाली उतरतच नाही. तर चला जाऊया अजून वरती. अजून वरती काय आहे ते बघायला भेटेल. गाईज फॅन घेतलेला आहे इथं. एवढा घाम आला आहे आता. यो फॅन हा 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 बरं वाटते जरा फॅनने. हा हा एक नंबर वाटतं. हवा येते तर एक नंबर. तर आहे पॉवर आहे फॅनमध्ये. बघू शकता शंकरांचं मंदिर. वरती आलंय. कास लावला. वरती जाऊ शकता? काही पिंडी बघू शकता. लयच मोठी आतमध्ये. चला बघू. चल तिकडून फिरून कसा व्ह्यू आहे इकडून. काहीच मध्ये बघा किती मोठी पिंड आहे शंकराची. लयच मोठी पिंड आहे. आता महाराजांची मूर्ती खूप मोठी प्रतापगडावर. तर मी तर पहिल्यांदाच आलो आहे. कारण की मी यायचो ना तेवढंच फिरायचो, एवढं वरती नाही यायचो. पण आता बघितलं एवढी मोठी मूर्ती. चला त्यांची हवा घेते वाटतं, चुकून घेतोय. 150 रुपये. चला गाईच जाऊया. चला गाईच आमचा गड फिरून झालेला आहे. आता आम्ही खाली उतरतोय. बघू शकाल तुम्ही आम्ही काय काय फिरलो इकडं प्रतापगडावर.
खरंच खाली गेलो डायरेक्ट आतमध्ये डेंजर कसली गेली बघ. टन बेकार मरला असेल आईच्या गावात. डायरेक्ट आतमध्ये घातले. 0 टन मारित होता का. डेंजर घसेल गाडी. झाला लय खर्च आहे. आता आलोय पंचगंगाला. तर इथं काय आहे ते तुम्हाला समजेलच. काहीच मंदिराच्या इकडं तर पोचलो आपण. मंदिर लागलेलं आहे पंचगंगाचा. तर आता जाऊया आतमध्ये. गर्दी तर एवढी नाही आहे. ही दुकानं लागलेत बघू शकता तुम्ही. दुकानं टोप्या बिप्या आहेत. आपल्याला टोपीची गरज नाही. आपण आधी पैसा काढला टोपी घालून कुठे गोरावणारा. हां तर चला जाऊया आता आतमध्ये. मी भरायला बुटा काढून आलो. गाडीनंच ठेवली बाबा. बरं आहे ना. चला जाऊया. पोचलेलो तर पाणी येतं इथून. पी पाणी पी. आई सामने आलो पंचगंगाला बघू शकता. इकडून काहीतरी आहे बघा. रे कृष्णाचं मंदिर आहे पंचगंगालाच. का बोलते तुला माहिती आहे कुठचे येते. गायत्री बाई म्हणजे इथं काय सावित्री कोयना. हां बरं तू माहिती द्यायला द्या तुमकं होतं. आणि हा काय आणि गणपतीचं मंदिर इथं. गणपती थोडा हे बघा. आणि हे काय सांग पाणी कुठचं येतं यो तुला माहिती आहे का मम्मी. पाणी कुठचं येतं. हे चालूच असतं कंटिन्यू. तोंडबिंद होतं भारी असतं का पाणी. बघू शकता काय हा कंटिन्यू पाणी चालूच असतो इथं पंचगंगाला. आणि पब्लिक बघू शकता तुम्ही येतच राहा. आम्ही आलो आता महाबळेश्वराच्या मंदिरात. महाबळेश्वराचं मंदिर आहे जो तो तुम्हाला दाखवतो. एक चांद भेटली मला. ही बघा नंदी बघा किती मोठा आहे स्टार्टिंगलाच. तर चला आतमध्ये जाऊया बघूया. चांद भेटली तर काढू आपण व्हिडिओ. नाही तर चला जाऊया. तर चला गाईज आमचं फायनली दर्शन झालेलं आहे. तर 2 दर्शन झाले. महाबळेश्वर मंदिर आणि कोणतं मंदिर आहे एक पंचगंगी मंदिर. तर तुम्हाला मी दाखवलंच व्हिडिओमध्ये. तर चला आता आपल्याला जायचं आहे एलिफंट पॉईंटला. इथं जवळच आहे 4 किलोमीटर आहे. फटाफट तो करू आणि त्यानंतर आपल्याला विना लेकला जायचं आहे. कारण की विना लेकला जो सनसेट पॉईंटला मजा आहे ना ती कुठंच नाही. कारण की बोटिंग झाली, हॉर्स रायडिंग झाली, तर सर्व काय आहे तिथं. तर चला जाऊया आता फटाफट गाडी काढू. हो बाबा जातो का पकडते मला पकडते. हे जा तिकडून ये ना. हे दरवाजा ना लागला. हे तिकडून ये. अरे मला तो या करी आता आम्ही आलो इको पॉइंट. कुठे नाही एलिफंट पॉइंटला आलो. एलिफंट तुम्हाला दाखवतो त्याला एलिफंट पॉइंट कसा असतो. कारण की त्या एलिफंट पॉइंटला काय काय म्हणजे दगडाचा हत्तीचा आकार आहे. एलिफंटचा आकार आहे. एलिफंटचा आकार आहे. तर चला आता बघूया एलिफंटचा आकार कसा असतो तो तुम्हाला दाखवतो. तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा. तर कसं वाटतं तुला. हां फिरते का नाही तू. हां
अजून 2-3 दिवस फिरायचं अजून काय काय तर तुम्हाला दिसेलच. तर आता हे बघून घेऊ मग नंतर फायनली आम्ही आलेलो आहे एलिफंट पॉईंटला. आमच्या गावात दरी बघा किती मोठी डेंजरस. चला फिरू चला अजून. ऊन तर बघा ऊन डेंजरस दाखवतो तो एलिफंटचं इकडं असं वाटतं. चला चला एलिफंटचं टाऊन कुठं आहे? देख मक्कड देख कैसा आया मक्कड. क्या रे येतं का येतं येतो का? हे बघ गाडीवर चढले डायरेक्ट. येईल तिकडच्या बघा पॉईंट बघू शकता. हंटिंग पॉईंट, इको पॉईंट, मलकोम पॉईंट, टायगर पॉईंट, विंडो पॉईंट, नॉर्थर साईड पॉईंट. तर इकडं कोणता पॉईंट आहे बघू चला. या साईडला जाऊन बघू चला पहिले कोणता पॉईंट लागतो आपल्याला. चला जाऊया खाली पटापट. आज आपण सर्व पॉईंट करून घेऊ कारण की आपल्याला गाईड बीडची गरज नाही लागत. आपण स्वतः निघतो डायरेक्ट निघायचं कुठं पण. काय नाही कोणाला काय माहीत नाही तरी आम्ही फिरतोय मस्तपैकी. कुठंच चुकलो नाही काय नाही. डायरेक्ट प्रॉपर जिथे आहे तिथे येतो. तर चला जाऊ इको पॉईंटला. तर इथं इको पॉईंटला असं आहे की जर आपण आवाज दिला तो रिटर्न आवाज येतोय मागं. पण इथं काय असं वाटत नाही. मी आता याच्या आयटमचं नाव घेतो थांबा. याच्या आयटमचं नाव काय माहिती आहे का? शालू बिलू काही नाहीत. शालू चला हे इथंच आहे सगळं पॉईंट. चल फिरत फिरत चल. तर चला इको पॉईंट झाला. आता हा कोणता पॉईंट आहे तुम्हाला दाखवतो थांबा. ह्याच्यावर लिहिलेलं आहे मलकम यूज फ्रॉम पॉईंट ऑथर सीट. बघितला टायगर पॉईंट आहे. टायगर पॉईंट इथे टायगर यायचं माहिती आहे का तुला? पण इथे आता ती आजी बसली बघ तिथं कोपऱ्यात. आजी काला बसली तिकडे? आजी काला एवढी इकडे जंगला बिंगला सावली मस्त आपल्या घरापासून आवरे उन्हान गाला बसायचा. ह्यो कुठं पॉईंट आहे? ह्यो कुठला ऑथर सीट पॉईंट वाटतं. भागो भागो चलो. गाईज गर्दी बघू शकता इकडं. आम्ही नुसतं पॉईंटवर पॉईंट फिरतोय. फॅन घ्यायला पाहिजे आपण. फॅन घेतला नाही. चला गाईज आपण स्पॉट फिरून झाला आपला सर्व. आता निघतो कारण की भूक लागली. आता जेवायला बघायला लागेल कुठेतरी. आपल्याला जायचं आहे विनायकला यानंतर. त्यामुळं चला पहिले फटाफट जाऊया गाडीमध्ये बसू आणि आता डायरेक्ट हॉटेलचा रस्ता किंवा जेवायला बसू. मग लगे हॉटेलमध्ये जाऊन तयारी करू आणि विनायकला मस्तपैकी. चला हीच आम्ही आलो विनायकला. तर आता बघू आपण ब्लॅक घोडा घेऊ कारण की गाडीवर फोटो करायला आपल्याला. तर बघू चला घेऊ. यो रॉनीला घेतला आहे. बघू आता याच्यावरती. हां माझं सिंगल काढायचं हे गाडी. पण मी माझा हो तो पण काढतोय. कर ना मी 400 गाईज बसूया चला मस्तपैकी. गाडीवर आपण शूट घेऊ आणि व्हिडिओ पण काढायचे आहेत आपल्याला. तर चला जाऊया. चला आता रॉनीवर बसू. हे बघा का बाई पहिले मम्मी बाबा बसलेले आहेत बघू शकता. फोटोशूट चालू आहे. हे घोड्याचे पण लय पैसे घेतात गाईज. व्हिडिओ काढायचे वेगळे पैसे आणि पर पर्सन 500 कपल फोटो जास्त आजच्या गावात. आणि गाडी बरोबर काढायचा पर्सनल गाडी आपण आणायची आणि फोटो काढायचा आपला. या रॉनीचे तर जास्त पैसे घेतात.
जो फेमस तो माच करणारच, कारण की मेहनत केलेली असते, नाव झालेलं असतं आणि काहीतरी कला आहे त्याच्यात, म्हणून एवढा त्याला पैसे लागू होतात आणि ते पण गर्वाने माच करणारच. तर चला, विना लेकला गर्दी बघू शकता आणि आमची हॉर्स राईड झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे बोट राईडला. बोट राईडचे किती पैसे ते माहीत नाही आम्हाला, तर ते पण करू आम्ही. पहिले जाऊ तिथं बघू कसं काय आहे ते. गर्दी तर खूप असते इथं, त्यामुळं करू आता. सिक्स जणांची बोट घेऊ आपण. सिक्स जणांच्या बोटिंगचं किती काय माहिती, किती होतात काय होतात. 6 जणांची बोटिंग इथे वाटतं बघ, इथे काउंटर आहे. जा मग तिथून बघ. पॅडल बोटिंग करतो, कारण की रोविंग बोटिंग करायला त्यांचा माणूस असतो आणि अर्धा तास तर माणूस असल्यावर काय मजा नाही, नुसता पाण्यात फिरायचं यायचं. पॅडलने कसं आपण स्वतः पॅडल मारून जायचा आणि अख्खा 1 घंटा फिरत राहायचा पाण्यामध्ये कुठं पण. तर चला जाऊया. गाईज ते बघा, तिकीट घेतलेला आपण पॅडल बोटचा. तर चला जाऊया 6 पर्सन आणि आपण स्वतः फिरायचं, मजा येऊन जाणार आहे. कारण की लवली विना लेक हे बघू शकता फोटोशूटसाठी. आणि काय क्लायमेट झालं आहे, सनसेट. गाईज बसलेलो बोटिंगमध्ये, हे बघा हे बघा. तर चला बघू आता. राईड करत घेतलेली आम्ही, पॅन्डल मारतोय बघ, स्लो पॅन्डल मारते. थकाची कामं नाही मग, थकाची कामं गाईज. हीच आमची बोट राईड झालेली आहे आणि आता आम्ही पुढे जाणार आहे ना. कसं वाटलं तुला बोट राईड? 1 घंटा, आम्ही 1 घंटा बी नाही, पाऊण घंटा राहिलो. तर जॅकेटचा भंडारा, असं जॅकेट आहे. चला झाली आपली राईड, आता आपण निघावं इच्छा. आपणच पॅन्डल पाय पुरं दुखतं म्हणजे आपणच पैसे द्यायचे ना, आपणच चालवत न्यायची, त्यांची माणसं नाही. तर चला काय. तर आता आम्ही आलो आहे मेट्रो गार्डनला. तर शॉपिंग करू थोडीफार पण नाही, खूप सारी चॉकलेटं घ्यायची आहेत आपल्याला. बरंच काय घ्यायचं आहे, सिरम घ्यायचं आहे, सगळंच घेऊ ना. घ्यायला लागेलच ना मग आपल्याला, घेतल्याशिवाय जाणार नाही ना असं करा. तर चला काय जाऊया. मस्त आहे मेट्रोला. टेस्टिंगला आपण घेऊ लागतो ना का, टेस्टिंग फ्लेवर काय त्याच्याशिवाय आपल्याला सगळा टेस्ट करू सगळा. तर चला जाऊया. चॉकलेटा घेऊया आपण मस्तपैकी. ही चॉकलेटा बी लय भारी लागतात. यो बदाम असते याच्यामध्ये आणि यो पानवाळा. ही चॉकलेटा लय घेऊन जातो आम्ही, लागतात ना आपल्याला. सिरम टेस्ट करायचं आहे, चले पटापट घे. आम्ही आलो टेस्टिंगला, तर घ्यायला लागेल आम्हाला. ऑरेंज कुठला आहे हे? कुठला आहे? स्ट्रॉबेरी पिता आहे मम्मी. तुम्ही कुठला पिला? ह्यो कोणता आहे? ऑरेंज. रोज पिऊन बघू थांबा. रोज भारी आहे. बघ याच्यामध्ये जायचं आपल्याला. तर बघू, माझं चाललंय विचार जायचा. याच्यामध्ये आपण जेवढे चॉकलेट जमा करू ते प्लेटमध्ये टाकायचे आणि जेवढे पण तू जमा करणार ते प्लेटमध्ये जेवढे पण असतील ते तुझे. तर हे बघा असे असं उचलतात, उचलून डायरेक्ट आपल्याला मधीन टाकतात. तर चला बघू, ट्राय करून बघूया. एकदा तरी ट्राय करू. मस्तीच्या काय जपल ना, का ना जपणार. मसाल्यान चॉकलेट हाताचा घ्यायचा का? मसाला घे, डिप करू डायरेक्ट. डिप अरे आहे मसाला. कितीला आहे डब्बा? मसाला आपला घरचा मसाला नाही देणार. मसाला पण देतात पाहिजे का तुला टेस्टला? हा सगळं पिऊन जातं रे. करू चल टेस्ट आपण. हार जा ना,
तुम्हीच आहे ना हां हा द्या बघू कसं लागतं थांब ना येऊ बघतो मी कोकोनटचा ए रे तुला नको तू नाही खात काय कोकोनट बघू ना मेप्रो गार्डन मध्ये बघू हा कसला आहे कोकोनट कोकोनट ठीक आहे घेतलेली आहे आपली पिशवी कुठे आहे? पिशवी गायब आहे दे माझी पिशवी दे यायचं बघा एवढी शॉपिंग केलेली आहे अख्खी थैली भरून तर चला जाऊया आता जेवायला आता जेवायचं आहे मग डायरेक्ट हॉटेलवर झोपायचा मस्त मग उद्याचा ब्लॉग आहे तर चला जाऊया आता डायरेक्ट जेवायला घेतलेलं आहे मस्त पनीरची भाजी आणि अजून काजूची भाजी पण येते जेवून घेऊ डायरेक्ट आपल्या हॉटेलवर जाऊ तर चला पटकन जेवून घेऊ खूप भूक लागलेली आहे ते सगळे भुकवलेले आले त्याला काय खाऊन जाऊ